भारत माता की जय, भारत माता की जय। महाराष्ट्र का नेता कैसा हो? महाराष्ट्र का नेता कैसा हो? देवा भाऊ कैसा हो? महाराष्ट्र का नेता कैसा हो? देवा भाऊ कैसा हो? हे संभाजीनगर एकच नंबर। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारत मला या सगळे मागवा व्यवस्थित टाका या मागून या. इकडे वरती वरती बघा. दीक्षित दीक्षित कुठे दीक्षित या ना पुढे या तुम्ही. आशिष कुठे? आशिष आहे ना? आशिष अजिंक्य कुलकर्णी सांभाळा बरं. यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह हा कालपासून सुरू झालेला आहे. आपले नेते आपले मार्गदर्शक संजीव भाऊ केनेकर यांच्या नेतृत्वाखाली काल आरक सिटी MIDC शेंद्रा येथे 5000 झाडं लावण्यात आले आणि त्या सप्ताहाला काल सुरुवात झालेली आहे. आता हा सप्ताह 29 तारखेपर्यंत चालणार आहे. त्या माध्यमातून आम्ही या आज कामगार मोर्चातर्फे या ठिकाणी 200 झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे. भाऊच्या नेतृत्वाखाली अजूनही आम्हाला 29 तारखेपर्यंत झाडं लावण्याचा कार्यक्रम रक्तदान शिबिर असा या सप्ताहामध्ये आम्ही काम करणार आहोत. तर संजीव भाऊ थोडासा ना फोटो समीर भाई एक मिनिट. भारत माता की जय, वंदे मातरम. महाराष्ट्र का नेता कैसा हो? देवा भाऊ जैसा हो. देश का नेता कैसा हो? या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री सक्षम आणि कणखर आणि संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या जन्मोत्सव ते हरित महोत्सव हा सप्ताह साजरा करत असताना कामगार मोर्चाने खऱ्या अर्थानं हे दायित्व स्वीकारलं आणि या सप्ताहामध्ये त्यांचं योगदान खऱ्या अर्थानं आज शुभारंभ त्यांनी केला आणि त्यांचं योगदान म्हणून त्यांनी 200 झाडं लावण्याचा संकल्प केला. निश्चितच जेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री 300 कोटी झाडं लावण्याचा संकल्प करतो तेव्हा त्यांचे कार्यकर्ते निश्चितच खारीचा का वाटा होईना त्या संकल्पामध्ये आपला सहभाग नोंदवता आणि हे संकल्प नोंदवणं म्हणजे सामाजिक परिवर्तन, सामाजिक दायित्व स्वीकारणं आहे आणि या सामाजिक दायित्वाची जाणीव भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे आणि त्याच्यामुळे निश्चितचपणे समाजामध्ये जे जे परिवर्तन होईल त्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा खारीचा वाटा असेल ही भूमिका येणाऱ्या इतिहासामध्ये नोंद होईल आणि त्यामुळे निश्चितच आज जो तुम्हाला कधी नेतागिरी करताना कामगार मोर्चा लक्षात घ्या. निकमनी सुरुवात केली, प्रत्येकाने पुढाकार घ्यायचा. आपण एक स्वतंत्र नेता व्हा. नाही तर काय होतं पक्षामध्ये असं झालं की एक नेता झाला केनेकर नेता झाला की त्याच्यात माग घोळका आहे. प्रत्येकाला नेता होण्याकरता आपण संधी काम केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. कारण एक प्रत्येकाचं एक समाज आहे, प्रत्येकाचा एक घटक असतो, वर्ग असतो. त्या वर्गाला घेऊन काम करा. नेतृत्व असं एका नेत्यामागे जाण्यानं नेतृत्व फुलत नाही, एखाद्या वर्गामागे जाणं नेतृत्व फुलतं. त्यामुळं असं आज निकमनी घेतला या N1ला अडकोला आणखीन कोणी घ्याव कारण हे नेतृत्व फुलवण्याचं काम करा. झाडं फुलवले झाले ठीक आहे, नेतृत्व फुललं पाहिजे. नाहीतर मग एकाच माग केनेकर तर केनेकर नाही. प्रत्येकजण निकम पण नेता झाला पाहिजे, प्रशांत नेता झाला पाहिजे, युसुफभाई नेता झाले पाहिजे. युसुफभाईने त्यांचे मुस्लिम समाजाचे लोक जोडले पाहिजे. भाजप किती गोड आहे, भाजप किती चांगली आहे, भाजप किती कणकर आहे, भाजप सामाजिक परिवर्तनात किती पुढे. प्रत्येकाने प्रत्येक सामाजिक दृष्टिकोनातून प्रत्येक वर्गाचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. ही भूमिका आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या सेवा सप्ताह 22 तारखेपासून सुरू झालेला आहे. कालच आरक सिटी येथे शेंद्रा येथे
5,000 झाडं लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चातर्फे 100 झाडे लावण्याचा आमचा संकल्प आम्ही आज या ठिकाणी ठेवलेला आहे. देवाभाऊंचा वाढदिवस, देवाभाऊंनी सांगितले की माझा वाढदिवस कुठं बॅनरबाजी किंवा कुठं केक कटिंग किंवा कुठे भपकेबाजी न करता एक जनतेची सेवा म्हणून तुम्ही सेवा सप्ताहामध्ये जनतेच्या लोककल्याणकारी कामं करा, सामाजिक कार्यक्रम करा, रक्तदान घ्या, वृक्षारोपण करा. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे, आमदार श्री संजयजी केनेकर, राज्याचे मंत्री श्री अतुलजी सावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आम्ही हे झाडं लावून प्रत्येक पदाधिकारी आणि ह्या भागातील नागरिक या कार्यक्रमात सहभागी होऊन झाडे लावून याचे संगोपन करण्यात येणार आहे. आणि पर्यावरणाला पूरक असं कार्यक्रम हरित महाराष्ट्र करण्यासाठी हा हरित सप्ताह म्हणून आम्ही या ठिकाणी देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त साजरा करीत आहोत. याच्यासोबतच आणखी काय काय कार्यक्रम आहे? या सोबतच रक्तदान शिबिरे, तसेच शालेय साहित्य वाटप, स्वच्छता मोहीम, अन्नदान, वृद्धाश्रमातील यांना अन्नदान असे विविध कार्यक्रम या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही राबवत आहोत. या ठिकाणी किती वृक्ष लागवड होणार आहे? या ठिकाणी 100 वृक्षाची लागवड आम्ही या ठिकाणी करणार आहोत. वृक्ष लागवड होते पण त्याचं संगोपन होत नाही, तर तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, हे प्रत्येकाचं कसं आहे, ज्यांनी झाड लावलं त्यांनी त्याचं दायित्व घेऊन त्याचं उन्हाळ्यामध्ये पाणी टाकून ते झाड जपलं पाहिजे, त्याला जोपासलं पाहिजे. आणि आज हा ठिकाण असं आहे की हे गार्डन आहे. या ठिकाणी नक्कीच आमच्या या भागातील रहिवासी आम्ही याकडे लक्ष देऊ. महापालिकेच्या माध्यमातून या झाडाची जोपासना होईल. बाकी ठिकाणी जर रस्त्यावर लावले तर ते एखाद्या वेळेस ते वाढत नाही, पण हे गार्डनमध्ये आम्ही मुद्दाम निवडलेली जागा आहे. या ठिकाणी नक्कीच आम्ही झाडाचं वाढवण्यासाठी काम करू. आपलं नाव? साहेबराव निकम, भाजप कामगार मोर्चा अध्यक्ष. आपल्यासोबत कोण कोण कार्यक्रम? आमच्यासोबत हे सरचिटणीस युसुफ खान, सरचिटणीस मच्छिंद्र म्हात्रे, त्यानंतर उपाध्यक्ष आपले लक्ष्मण निकम, अनिल कुलकर्णी, हे सर्वच पदाधिकारी, चंद्रकांत कांबळे, उमेश दीक्षित, वसंत वाघ, राजेंद्र अहिले, असे सर्व पदाधिकारी, अजून काही लोक येत आहेत. या सर्व मिळून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत.